हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप असं मनापासून स्वागत करते. तर आता इथे मी उठलेले आहे, फ्रेश वगैरे झालेली आहे, माझं आवरून घेतलं आणि म्हटलं चला आता तुमच्यासोबत आपला न्यू ब्लॉग शेअर करावा. तर आता इथं ना मी करत होती शूट थोडंसं. आता इथे हेअर वगैरे वॉश वगैरे केलेले आहे मी आणि म्हटलं चला आता खूप दिवस झाले मी ना ब्लॉग तुमच्यासोबत शेअरच नाही केलेला आहे. तर आज मी ना तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करणार आहे. तर तुम्ही सर्वांनी ना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझं ब्लॉग येण्याचं एक कारण पण आहे, तर मी ते तुम्हाला सांगणार आहे. तरी पण तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपला ब्लॉग कसा वाटला. आणि हा साधा सिम्पलच ब्लॉग असणार आहे. तर आता मी नाही ते शूट करतच होते, तर इथं ना आमची रूम मालकीण ते वरून म्हणजे आवरलं का म्हणे काम. म्हटलं चाललं आहे काम, कधी आवरतं का म्हटलं आयुष्यामध्ये. तर असं आमचं बोलणं चालू होतं आणि इथं मध्ये शूट करायचं काम चाललेलं होतं. माझ्याकडे भरपूर असे व्हिडिओ पेंटिंग पडलेले आहे, पण काय करू, अपलोडिंग करायला हेच नाही होते. तर त्याच्यामुळं म्हटलं चला आता हलगर्जीपणा करून चालणार नाही आहे, आपल्याला आपल्या कामाला लागावं लागणार आहे. तर आता इथे शूट वगैरे करून झाला, चला म्हटलं मी आता माझं आवरते. तर आता इथं मला माझं आवरायचं होतं. तर आता इथे मला माझं आवरायचं होतं. म्हटलं आता हे हेअर वगैरे आहे ना तिथे थोडं म्हणजे कसं केसांमध्ये पाणी असतं ते सर्व काढून घेते. नंतर मग कसं बाकीचे कामं करायचे आहे पुढे. आज नाश्ता बनवायचा होता मला. आणि आता इथं बघू शकता माझे 3 वर्षापूर्वीचे हेअर एवढे छोटे होते, एवढे छोटे होते. मीडियात तुम्ही बघितलं असेल, जे 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 जुने लोक आहे ना, जुने त्या लोकांना माहिती असेल. आणि आता जे न्यू आलेले त्यांना केवढं माहिती नसेल. पण तरी सांगते मी ना हेअरला काहीही म्हणजे काहीही लावत नाही. फक्त क्लिनिक प्लस शॅम्पू असते ना आपली, तीच यूज करते. तेलही जास्त लावत म्हणजे तेल लावतच नाही मी पहिल्यापासून. काय माहिती मला असं खूप चिडचिड झाल्यासारखं वाटतं. खूप असं कसं ते एकदम नाही का, असं तुम्ही समजू शकता काय काय वाटतं माणसाला. आणि कधी कधी आलं मनात तर एखाद्या वेळेस लावते, पण असं चिडचिड होते, घाम येतो, गरमी होते, त्याच्यामुळं मग मी काही तेल लावत नाही. पण मग आता इथे हेअर वगैरे ओले होते आणि आता ना उन्हाळ्याचे ओले हेअर खूप छान वाटतात बरं का. आणि खरं सांगते मी कोणती रेमेडी पण यूज करत नाही, काही ट्राय पण करत नाही घरी. बघते फोनमध्ये आणि करायचा पत्ता राहत नाही माझा. तर त्याच्यामुळे आता हे हेअर माझे एकदम एवढे सुंदर झालेले आहे ना, बघायचं काम नाही. आणि हे एवढे होण्यासाठी मला 3 वर्ष तर जवळजवळ लागलेलेच आहे. तर आता इथं ना माझं जास्त काही म्हणजे डेलीमध्ये काही मेकअप पण नसतो काही. मी नाही का आपलं असतं काहीतरी नाही का पर्सनली काहीतरी लाव हे ते, मला कदाचित नाही. तर मी आता सगळं तसंही मी सगळं सोडून दिले. ना फेअर अँड लवली लावत ना काही. फक्त माझी एक नाही सुटत फक्त ती पावडर मी ती कंटिन्यू लावते, फक्त ती पण पॉन्डची. तर आता इथे ना मी कसं शूट करते काय करते मलाच माहिती नाही. पण माझं जसं पण शूट आहे तुम्ही बघता, मला सपोर्ट करता, हेच माझ्यासाठी खूप प्रेमाची गोष्ट आहे. तर इथं बघू शकता, इथं ना मी असं करत होते ना मला स्वतःलाच एवढा आनंद वाटत होता बापरे. आणि आता ना मी एक फक्त मॉइश्चरायझर आणलेलं आहे, तर तुम्हाला मी ते दाखवेलच कसं आहे. तर तेवढं एक लावते फक्त, म्हणजे कसं उन्हाळ्यामध्ये थोडं नाही का थोडं ओलावा पाहिजे चेहऱ्यासाठी. तर आता इथे असे एक पिन लावून घेतलेली आहे आणि छोटेसे असे. तुमच्यासोबत कसे वाटते माझे हेअर नक्की मला सांगा. आणि इथे ना शूट करत होते ना तर टी व्हीमध्ये गाणे लावलेले होते. तर ते आता काय गाणं चालू होतं ते काही मला आठवत नाही आहे, पण मस्त वाटत होतं. तर म्हटलं चला तिचं थोडंसं ॲक्शन वगैरे करावं. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. तर अजून मी असं कधीच केलं नाही बरं का. आणि कसं आपण जसं स्वतःसाठी जगायला तयार होतो ना, तर त्या वेळेचा आनंद ना खूप खूप म्हणजे खूप वेगळा असतो. कोणाकोणाला वाटतं नक्की की स्वतःसाठी पण काहीतरी माणसाने केलं पाहिजे, बरोबर आहे. तर आता माझं तिकडचं सगळं आवरलं. आता मी इथं आलेली आहे पोहे बनवण्यासाठी. आता पिल्लूला आणि पिल्लूच्या पप्पांसाठी मी पोहे वगैरे बनवणार आहे. आणि आज मला होता उपवास, गुरुवार होता. तर गुरुवार असल्यामुळे म्हटलं चला त्यांचं बनवून देऊ, मग आपलं नंतर करू जे काय असेल ते खिचडी वगैरे, बरोबर आहे. कारण की आता मला तर दिवसभर उपवास आहे, माझं थोडंसं खिचडीमध्ये पण होऊन जाणार. तर त्यामुळे म्हटलं चला आता इथं. तर आता इथं मस्तपैकी कांदा मिरची कट करून झालेला आहे. तर आता मी इथं घेणार आहे पोहे. इथं बघू शकता सुपर बाजारमधून इथं पोहेचं पॅकेट आणलेलं आहे अर्धा किलोचं. तर आता इथं मस्तपैकी त्याला निवडून वगैरे घेते, त्याच्यात जे काही साळ वगैरे असते ते सगळी काढून घेते. जेणेकरून म्हणजे कसं ह्या पोह्यांमुळेच माझ्या दाढीचं काम वाढलेलं होतं. मला हे पोहे माझ्या डोक्यातच बसलेले, कारण की ज्यावेळेस मी पोहे खाल्ले ना त्याच्यानंतर माझ्या दाढीखाली असं साळ आली होती.
तर तेव्हापासून माझ्या मागे दाढीचं दुखणं लागले. त्यासाठी ना मी पोहेसुद्धा जास्त करून खात नाही. कदाचित खाते, पण असं म्हणजे बघून खूप त्यात नाही का साळ वगैरे असते किंवा ते पोह्याचं नाही का काड्या वगैरे असतात नरम, त्या जर दाताखाली कदाचित जर आले ना तर बापरे घर बसल्या दुखणं येते. तुमच्यासोबत पण असं होतं आहे का? नक्की मला कमेंट करून सांगा. तर आता इथे मस्तपैकी पोहे चाळून घेतले, धुवून घेतले, मस्त त्याला भिजू घातलं. आता इथे मस्त मी पोह्यांची तयारी वगैरे करते. आणि कोणाकोणाला जास्त करून पोहे आवडतात. आता खूप दिवसानंतर आम्ही बनवत आहे, तर तुम्ही पण नक्की सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझं ब्लॉग न येण्याचं कारण सांगते, मला ना असा कंटाळा आलेला आहे. कोणतेच व्हिडिओ शेअर करावेसे वाटत नाही, कोणतेच म्हणजे अजिबात नाही. ना शॉर्ट व्हिडिओ, ना मिनी ब्लॉग, ना लाँग व्हिडिओ. डायरेक्ट माझं आता जवळजवळ 2 ते 3 महिने झाले एवढं चॅनल डीप गेलं आहे. जेवढं मी जमा केलं होतं का तेवढं सगळं गेलं आहे माझं बाहेर. सगळं 1% माझ्यापर्यंत राहिलेलं नाही आहे. माझी खरंच मी सांगते, जेवढं मी कधी हे नव्हते झाले. मी खूप असं आशा करून म्हणजे खूप अशी मनामध्ये एक हे करून चॅनल हे केलं होतं, पण काय करते सगळं निसकटतं आहे माझ्या हातामधून. एवढं वाईट वाटत आहे मला की आपण काय करतोय, काय होतं आहे, बापरे. पण म्हटलं असं करून चालणार नाही. आपण हिंमत करू, इथपर्यंत आलो आहे ना, ते हिंमत करून अजून पुढं जायचं आहे. बरोबर आहे. आता ह्या गोष्टीमध्ये डोकं घातलं तर आता ही गोष्ट आपल्याला पूर्णच करायची आहे. बरोबर आहे. तर आता इथे मस्तपैकी ते कढई वगैरे तापते. मस्तपैकी म्हटलं चला आता पोहे वगैरे करून देऊ, नंतर मग आपलं आवरायचं. मस्त मग मी नंतर मंदिरात पण जात असते दर्शनासाठी. दर गुरुवारचं आमचं ठरलेलंच आहे. परत नंतर पुढे कसं अडीअडचण आला की मग नाही होत. बरोबर आहे. तर त्यासाठी आता इथं मस्तपैकी कढई वगैरे तापते. मस्त त्याच्यामध्ये पोहे वगैरे करते, तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही पण नक्की सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा. आणि हे माझं चॅनल एवढं डीप झालेलं आहे, एवढं डीप झालेलं आहे की पार मला भयंकर लेवलचं टेन्शन आलेलं आहे. खूप 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 म्हणजे खूप. इथे कढईत आपली कांदा परतला, मस्तपैकी भिजवलेले पोहे टाकले, मस्तपैकी आता छान झालेले आहे. आता इथे मस्तपैकी त्यांना पोहे सर्व वगैरे करून देते. छान प्रकारे ते खातील आणि मस्तपैकी त्यांच्या मार्गे लागतील. मार्गे म्हणजे त्यांचे कामं, मुलाचं खेळायचं, अभ्यास, त्याचे पण पेपर आहे, त्याचा पण अभ्यास वगैरे चालू राहील. तर आता इथे मस्तपैकी असे पोहे बनवलेले आहे. तर पोहे कसे झाले नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला खूप म्हणजे मी 4,000च्या थोडंसं म्हणजे 200 वॉच टायमिंग कमी होता मला. तेवढ्यापासून मी पूर्ण हे आली, वापस आली. जसं माझं जुनं चॅनल होतं का तसंच झालेलं आहे आता हे. खूप खूप एवढं गिल्टी फील करते ना की बघायचं काम नाही. खूप टेन्शन आलं आहे मला डायरेक्ट. तर तिथं मस्तपैकी पिल्लूला पोहे देते आणि तुम्ही पण या आमच्यासोबत पोहे खायला. तर आता भेटते पुढे. तर आता इथं तर मग आता इथं पोहे वगैरे खाऊन झाले. नंतर आता इथं एक इंस्टाला हे आलं होतं, मस्त एक वॉईस होता. मग त्याच्यामध्ये मी हा व्हिडिओ ॲड करून हे केला होता. पण तुमच्यासोबत मी तो शेअर नाही करणार, कारण की तो इथे टाकला की एक आपल्याला कॉपीराईट येणार. तर आजचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आज मी दिवसभरात काय काय केलं हे सगळं शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि इथे पण नाही का रील शूट करत होते ना, तर त्यावेळेस इथे एकदम छोटासा पहिली दुसरीतला मुलगा असेल, मी नाही का त्याच्यासमोर अशी व्हिडिओ बनवत होती. तर डायरेक्ट मला हसूच कंट्रोल होत नव्हतं. नंतर मग इथे मुलं बॅटबॉल खेळायला लागले. तर म्हटलं चला 1-2 रील्स बनवू. तिथे मस्त गाणं लावून दिलं आणि इथं पण छानशी करत होते बॅटिंग. एक बॉल बरोबर गेला, दुसरा डायरेक्ट माझ्या मुलाच्या डोक्यावरूनच गेला. बरोबर त्याच्या डोळ्याला नाही तर कानालाच बसला असताच, घर बसलं दुखणं आलं असतं. हे नंतर इथं पिल्लूचा पण तो म्हणे माझे मम्मी एक शूट घे, मग त्याचं एक घेतला. नंतर इथं 3-4 दिवसभरात मस्तपैकी रील्स वगैरे बनवला. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.